ओ यारो ये तुमको हुआ क्या, अजी हमको देखो जरा, ये माना अभी है खाली हाथ, न होंगे सदा यही दिन रात, कभी तो बनेगी अपनी बात मेरे यारो ओ दिलदारो. नमस्कार, टी व्ही महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझं नाव गीतांजली पाटील. मी मूळची ॲक्च्युली औसा हे गाव माहिती असेल तुम्हाला, मराठवाड्यातली मुलगी आहे मी. औसा शहरामध्ये माझं बालपण गेलं. तिथून शालेय जीवनानंतर मग आम्ही लातूरला शिफ्ट झालो कॉलेजसाठी. लातूरमध्ये माझं शैक्षणिक ॲकॅडमिक इयर्स गेले, जास्त नाही, पण मी फक्त ट्वेल्थपर्यंतच मी लातूरमध्ये होते. आणि माझे आई वडील हे प्रॉपर औसाचे आहेत आम्ही लोकं. आणि त्यानंतर आम्ही शिक्षणासाठी म्हणून लातूरला शिफ्ट झालो. माझी आई सौ सरोज राजुरे आणि माझे वडील महारुद्रप्पा राजुरे. माझे वडील औसा डेपो मॅनेजर होते, त्याच्यामुळे त्यांना औसा लातूर अपडाऊन करावं लागायचं. आणि माझा भाऊ निलेश राजुरे तो आत्ता अमेरिकेत असतो. माझी बहीण श्वेता ती पुण्यात असते, श्वेता वायचळ. मला 2 मुलं. मोठा मुलगा ऋषिकेश पाटील, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पुण्यात असतो. धाकटा माझा मुलगा आहे संकल्प पाटील, तो मॉडलिंग आणि ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आहे. तर हे असा माझा परिवार आहे. माझे सासू सासरे सौ प्रभावती पाटील ह्या माझ्या सासूबाई आणि बसवेश्वर अप्पाराव पाटील हे माझे सासरे. आणि अतिशय बुद्धिमान आणि चाणाक्ष असे माझे सासरे होते. आज नाही आहेत ते आपल्यामध्ये, पण खूप छान, म्हणजे त्या काळी जवळजवळ गणिततज्ज्ञ म्हणून त्यांना पदवी मिळाली होती सोलापूरमध्ये. सिद्धेश्वर शाळेमध्ये ते गणिताचे शिक्षक म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केलं. आणि जवळजवळ सोलापूरमध्ये पहिली ॲकॅडमिक ट्यूशन जी त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये, जवळजवळ शेकडो मुलं त्यांच्याकडे ट्यूशन घ्यायला त्या काळी यायचे. आणि आज खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावर त्यांचे सगळे स्टुडंट्स आहेत. तर त्यानंतर त्यांची सून म्हणून मी गीतांजली पाटील, की आज माझ्याकडे पण बरेच विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. फक्त माझी शिकवायची, म्हणजे माझा विषय वेगळा आहे एवढंच, पण आम्ही ब्युटी क्षेत्रातलं त्यांना त्याच पद्धतीने आम्ही शिक्षण देतो. आणि मला खूप आनंद होतो की दादांची सून आहे मी, आणि त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि त्यानंतर मीही करते. आणि त्यानंतर माझे मिस्टर मल्लीनाथ पाटील मेडिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतात ते. पण माझं लहान वयात लग्न झाल्यामुळे त्यांच्याकडून मी बरंच काही शिकली आहे, की माझं कम्युनिकेशन किंवा नेटवर्क कसं बिल्ड करायचं आणि कशा पद्धतीने लोकांशी कम्युनिकेट करायचं हे मला ॲक्च्युली मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे, की त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या. मी त्यांच्या आचरणातून हे सगळं बरंच काही शिकलेली आहे. खूप छान सपोर्ट मला त्यांनी आत्तापर्यंत केलेला आहे. जरी मी लग्न झाल्यावर खूप लहान होते, तरी त्या एक लहान मुलीसारखी त्यांनी मला प्रत्येक वेळेला सांभाळून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. आणि आजही मला त्यांचा खूप सपोर्ट आहे. त्यानंतर मग आम्ही ॲक्च्युली प्रॉपर औसाचे आहोत आम्ही. शालेय शिक्षण माझं औशामध्ये झालेलं आहे. विवेकानंद शाळा म्हणून होती आमची औशाला. आणि माझा भाऊ जो होता तो मुक्तेश्वर विद्यालयामध्ये होता. त्यानंतर मग तिकडे सायन्स हा विषय त्यावेळी नव्हता, म्हणजे 11वीला. त्यामुळे मग आम्ही लातूरला शिफ्ट झालो. आणि लातूरला शिफ्ट झाल्यानंतर लातूरला मी देशी केंद्र शाळेतून माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. आते जाते हसते गाते सोचा था मैंने मन में कई बार, तुम कौन हो बतला तो दो, क्यों करने लगी हूँ तुमसे मैं प्यार, हाँ हाँ यही सच है शायद मैंने प्यार किया. आवडता पदार्थ म्हणाल तर मला गरम जिलेबी खूप आवडते. माझा सगळ्यात अत्यंत आवडता कुरकुरीत आणि गरम गरम जिलेबी हा माझा आवडता पदार्थ आहे. आणि माझी आवडती हिरोईन आहे राणी मुखर्जी. मला खूप आवडते, तिचं स्माईल खूप ऑसम आहे. ॲक्टिंग व्हेरी नॅचरल. मला खूप आवडते राणी मुखर्जी. आणि आवडता गायक म्हणाल तर मी म्युझिकची फॅन आहे. मला गाणं ऐकणं खूप आवडतं ऐकायला. तर मला SP बालसुब्रमण्यम, भीमसेन जोशी सर आणि अरिजित सिंग हे माझे खूप फेवरेट सिंगर्स आहेत.
आणि त्यानंतर जर लेडी सिंगर जर म्हणाल तर श्रेया घोषाल आणि लता मंगेशकर हे दोन माझे खूप फेवरेट आहेत. मी ॲक्च्युली एक मेकअप आर्टिस्ट आहे. मी एक ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करते. पण जर तुम्ही मला विचाराल की जर तुम्ही या क्षेत्रात नसता तर तुम्ही कुठल्या क्षेत्रात असता, तर माझे मोठे काका हे मुंबईला खूप मोठे वकील आहेत, ॲडव्होकेट विश्वनाथ राजुरे. आणि लहानपणापासून त्यांचा खूप इम्पॅक्ट होता आमच्यावर. आणि मला म्हणजे असं खूप इच्छा होती की आपण वकील म्हणजे मी जर ब्युटिशियन झाले नसते, मी मेकअप आर्टिस्ट झाले नसते, तर मी लॉयर नक्कीच झाले असते. मला खूप इच्छा होती की मी हे लॉ करायची आणि वकील व्हायची. माझे वडील खूप छान गायक आहेत, खूप छान गाणं म्हणतात ते. आणि लहानपणापासून आम्ही त्यांचे अभंग ऐकत, म्हणजे त्यांचे गाणी ऐकत ऐकत मोठे झालो. ॲक्च्युली खूप सुंदर, अजूनही 72-74 वय आहे त्यांचं, पण तरी अजूनही खूप सुंदर आवाज लागतो त्यांचा. त्यांचंच एक गाणं आज मला म्हणावंसं वाटलं. इतका काही छान आवाज नाही आहे मला पप्पांसारखा, पण तरी मी ट्राय करते. कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन. वर्षा काठी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. काय भाग्या भगवेने सुन, घट संन्यासून जाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी. वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हम नवाज, ओ हम नवाज. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हम नवाज. अमेरिकेला मी गेले होते. तिथे नायगरा फॉल्स किंवा ॲम्स्टरडॅम आणि बऱ्याच काही गोष्टी की खूप आवडलेल्या तिथे. काय म्हणतात, सिक्स फ्लॅग्स वगैरे आम्ही खूप एन्जॉय केलो. वेगळं आहे अमेरिका, ठीक आहे, पण जे हिस्टॉरिकल प्लेसेस जे आपल्याकडे पाहायला मिळतात इंडियामध्ये, जसं की राजस्थानला जर तुम्ही गेलात, उदयपूर आणि जयपूरमध्ये जे काही पाहायला मिळतं ते खूप सुंदर आहे, ऑसम आहे. आणि अशा हिस्टॉरिकल प्लेसेस खरंच खूप खूप छान वाटलं की अजूनही ते एवढ्या सुंदर पद्धतीने ते सगळं मेंटेन करून ठेवलेलं आहे राजस्थाननी. आणि फार सुंदर आहे, मला बघायला खूप आवडलं. तिथल्या कहाण्या ज्या राजा राणीच्या ज्या पूर्वीच्या होत्या त्या ऐकायला असं खूप सुंदर वाटतं. जर तुम्ही बघितलं असेल हवा महल किंवा हे, खूप छान आहे. खरंच एकदा राजस्थानला तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यावेळी औसा सोडून लातूरला येणं पण आईसाठी खूप स्ट्रगल होतं, की म्हणजे आमची जॉईंट फॅमिली होती, खूप मोठं औशाला घर होतं. आणि आम्ही काका लोक, सगळी काकांची मुलं, आम्ही सगळे एकत्र राहायचो. खूप छान आमचा नांदता वाडा होता. म्हणजे अगदी आम्ही हसून खेळून आमचं बालपण खूप छान गेलं. पण विषय जेव्हा शिक्षणाचा आला तेव्हा आम्हाला तिकडचं गाव सोडून, घर सोडून लातूरला शिफ्ट व्हावं लागलं. आणि जवळजवळ 5-7 हजार स्क्वेअर फूट वाड्यामध्ये आम्ही राहिलेलो. आणि लातूरला येऊन एक दोन रूमच्या छोट्या घरामध्ये ॲडजस्ट करून सगळ्या गोष्टी करत असताना, कॉलेज किंवा स्कूल करत असताना ते आम्हाला सगळ्या गोष्टी तिथे ॲडजस्ट करणं खूप अवघड जात होतं. पण माझ्या आईवडिलांचा खूप म्हणजे प्रेफरन्स होता की मुलांनी शिकलं पाहिजे. त्यावेळेला त्यांनी माझ्या भावाला म्हणजे निलेशला इंजिनियर करण्यासाठी खूप धडपड केली. आणि आज दादा अमेरिकेत आहे. खूप छान, म्हणजे औशाच्या मुक्तेश्वर शाळेतला एक विद्यार्थी आज अमेरिकेत असतो आणि तिथे कॉग्निझनच्या बॉडीवर तो काम करतो. हे श्रेय माझ्या आईवडिलांना नक्कीच जातं.
माझी बहीण श्वेता, ती पण अतिशय हुशार. तिकडे त्यानंतर तिला MBA करायची खूप इच्छा होती. मग तिला पुण्यात जावं लागलं त्यासाठी. तेही तिचं स्ट्रगल होतं की आमच्याकडे असं डायरेक्ट औसा लातूरमधून पुण्यात मुली शिकायला जाणं हे सुद्धा त्यावेळेला म्हणजे इतकं सोपं नव्हतं. पण खूप स्ट्रगल केला तिनेही आणि पुण्याच्या इन्सर्च MBA कॉलेजला ती फर्स्ट आली. आणि अशा पण आम्ही भावंड हुशार होतो. सगळ्यांनी आपापलं क्षेत्र गाजवलं. मी माझी ब्युटी इंडस्ट्री गाजवली, भावानी त्याचं सॉफ्टवेअर इंजिनियरचं ते क्षेत्र त्यांनी गाजवलं, बहिणीनी तिचं क्षेत्र गाजवलं. ती आज जर्मन इन्स्ट्रक्टर म्हणून खूप मोठ्या पदावर काम करते व्यूर्थ कंपनीमध्ये पुण्यात. तर अशा परीने तुम्ही कुठं राहता किंवा किती छोट्या गावात तुम्ही आहात हे काहीच मॅटर करत नाही. तुमच्या आईवडिलांचं किती शिक्षणाकडे फोकस आहे आणि आपली मुलं घडवण्यामध्ये ते किती तुमचं मार्गदर्शन करतात ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. परिस्थिती किंवा लोकेशन हे काहीच म्हणजे मॅटर करत नाही असं आम्हाला म्हणजे हे मला तुम्हाला सांग. सुरुवातीला 96 साली मी जेव्हा सलॉन चालू केले म्हणजे 1996 आम्ही ओपनिंग केलं सलॉनचं. त्यावेळच्या महापौर ज्या होत्या त्यांच्या हस्ते आम्ही तेव्हा केलेलं आणि 96 पासून 24 पर्यंत आम्ही एकही दिवस याच्यातनं ब्रेक नाही घेतलाय. फक्त मी जेव्हा 2019ला अमेरिकेला गेले होते तेव्हा 2 महिन्यासाठी सलॉन फक्त स्टाफवर होतं. पण बाकी असं नाही, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, मुलं, घर, दार सगळं. पण कधीही यातनं पाय बाहेर काढला नाहीये आणि नेहमी सतत रोज आम्ही ते काम करत आलेलो आहे एवढे वर्षानुवर्ष. तर ह्याची म्हणजे पावती म्हणता येईल किंवा हे म्हणता येईल की सोलापुरात आम्हाला छान यश मिळालं या क्षेत्रामध्ये खूप छान प्रकारे. आम्ही परवा जवळजवळ सप्टेंबरमध्ये आम्ही खूप मोठा मेकअप महोत्सव इथे घेतला. 12 बाहेरच्या आर्टिस्टना आम्ही स्टेज दिला. मी स्वतः एक स्टेज आर्टिस्ट आहे. मी धुळे, अकोला, महाराष्ट्रभर मी स्टेज केलेले आहेत आणि स्टेजवर माझे मेकअप मी दाखवलेले आहेत. त्यानंतर हजारो मुलींना आम्ही अकॅडमिक ट्रेनिंग इथे दिलेलं आहे सलॉनचं. माझ्या कितीतरी मुली, जवळजवळ 200 माझ्या शिकवलेल्या मुलींचे पार्लर आहेत. 96 ते 24 पर्यंत आम्ही हजारो मुलींना या क्षेत्रातून शिक्षण दिलेलं आहे. आज तागायत अजूनही आम्ही आमचे अकॅडमिक क्लासेस खूप छान चालतात आणि MM शिक्षण देतो, मेकअपचे धडे देतो, पार्लरचे धडे देतो. 1.5 ते 2 महिन्याचा मेकअप डिप्लोमा असतो आणि त्यातून आम्ही बऱ्याच मेकअप आर्टिस्ट आम्ही तयार केलेले आहेत. ज्या गरजू मुली असतात की त्यांची परिस्थिती नसते त्यांना आम्ही शिकवतो या ठिकाणी. आणि कॅन्सर पेशंट्स असतील तर आमच्या हेअर कट केलेल्या लोकांकडून किंवा काही लोक येऊन स्वेच्छेने इथे केस दान करून जातात, तर त्या केसांचे वीक बनवून ज्यांचे किमोथेरपीने केस गेलेले आहेत अशा लोकांना, कॅन्सर पेशंट्सना वीक तयार करून देण्याचं काम आम्ही करतो. ह्या क्षेत्रातून पण समाजसेवा करण्याचं किंवा सामाजिक बांधिलकी जपण्याचं किंवा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या समाजानेच आपल्याला मोठं केलेलं आहे. हे भान ठेवून आम्ही स्नेहालय किंवा अशा शिवलाल शाह योजना अशा ठिकाणी जाऊन मुलींचे केस कापणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये, त्यांना हायजीन कसं मेंटेन करायचं हे शिकवणे, या सगळ्या गोष्टी एक समाजसेवा म्हणून आम्ही या ठिकाणी करत असतो. बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहोत. येणाऱ्या काही काळामध्ये माझे जीवात जीव असेपर्यंत मी या क्षेत्रात काम करत राहणार आहे, कारण मला अतिशय आवडतं क्षेत्र आहे. खूप मोठं पॅशन आहे मेकअप माझ्यासाठी. आणि साधारण इथून पुढे आम्ही खूप मोठा ब्रायडल मॉल पुण्यात आणि सोलापूरमध्ये आम्ही करायचं आमची इच्छा आहे, ज्याच्यामध्ये कॉस्ट्यूम, ज्वेलरी, अकॅडमिक क्लासेस, नेल आर्ट आणि परमनंट हेअर एक्सटेन्शन सारख्या नवीन नवीन गोष्टी सोलापूरकरांसाठी आम्ही घेऊन येतोय. तर हा माझा मानस आहे येणाऱ्या गोष्टींसाठी. तसेच महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी खूप खूप आभार मानते की आज मला मनोगत व्यक्त करायची संधी दिली. त्यांनी खूप वेगवेगळे प्रश्न विचारले, गाणं म्हणणं वगैरे या सगळ्या गोष्टी खरंच आम्ही विसरून गेलो होतो आणि त्यांच्या ह्याच्यातून आम्हाला आनंद मिळाला आणि खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच.